लई महाराज असं म्हणतात, गावरान गाय हे दुधासाठी आणि गोमूत्रासाठी नका पाळू, तर ती हिंदू धर्माची शान म्हणून पाळा. तर मित्रांनो, तुम्ही कशासाठी पाळताय ते मला कमेंटमध्ये सांगा. जय श्रीकृष्ण मंडळी. आज मी सकाळी म्हशी दूध काढायला आलोय, पण म्हैस चिखलामध्ये बसून सगळी लॅटबीळ झाली होती. मग मी आधी तिला धुवायचं काम करतो आणि नंतर दूध काढायला चालू करतो. दूध काढायला बसत नाही तर म्हशीनं लाथ मारली आणि चरवी चिमटून ठेवली. मग त्या चरवीला धुतली आणि त्यात दूध काढायला चालू केलं. दूध काढताना म्हैस पाय तरी उचल नाही तर शिपूट तरी मार, असं करत तिनं 5 मिनिटाचं 10 मिनिटं लावलं. कसं बसत दूध काढलं आणि घरी नेऊन ठेवलं. मग मित्रांनो, ही कोणत्या जातीची म्हैस आहे ती मला कमेंटमध्ये सांगा. आणि म्हशीला सोडली आणि गव्हाणीकडे नेऊन बांधली. मग शेरडांचं दूध काढायला चालू केलं. शेरडांचं दूध काढायचं कारण काय, 2-3 दिवस झालं करडं काय शेरडांना प्याना गेल्यात. मग काय ते दूध काढलं आणि जर्शाच्या दुधामध्ये मिक्स केलं आणि डेअरीला लावलं. तर मित्रांनो, ही आहे आमच्या गोठ्यातली लक्ष्मी.